ठाणे नवी मुंबई व मुंबई परिसरात सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन साखळी चोरणाऱ्या आंबिवली येथील जाफर युसुफ जाफरी उर्फ चव्हाण वयवर्ष 26 या इराणी गुन्हेगारासह त्याचा साथीदार संदीप गिरीशचंद्र प्रसाद वयवर्ष 20 अशा सराई दुकलीला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे। चौकशीमध्ये त्यांनी 8 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यामध्ये 4 गुन्हे हे वर्तकनगरमधले असून उर्वरित 4 गुन्हे हे कळवा, चितळसर, खडकपाडा आणि नवघर पोलीस ठाण्यातील आहे। तसंच त्यांच्याकडून एकूण 15 गुन्हे उघडकीस आणण्यातही पोलिसांना यश मिळालंय। याशिवाय त्या दोघांकडून चोरीला गेलेल्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि 2 दुचाकी असा 5,25,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सद्यस्थिती ते दोघेही न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक 12/3/25 ला फिर्याद दिली होती। त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक 2 अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती। त्या अनुषंगाने आपल्याकडे 229/2025 असा BNS 304-2, 309-4 आणि 3-5 असा BNSच्या ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे PSI चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती। तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघेही राहणारे आंबिवलीचे आहेत। दोन्ही आरोपींना त्यांनी 2 तारखेला अटक केली 2 एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः 5,25,240 रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।